बंद करा ना. का हो? अलाउड नाही नाही तुमचं नाही काढलं. तरी पण अलाउड नाही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो गाईज, आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे. स्पेशल म्हणजे एकदम भारी असणार आहे. तर विषय असा आहे की आपण जरा बाहेर निघालो. बाहेर म्हणजे डीमार्टला जायचं आहे आणि आपलं अजून एक काम आहे. उद्या सनी जरा गावाकडे चाललाय. तर का चाललाय ते तुम्हाला उद्या कळेलच. तर तो गावाकडे जाणार आहे, त्यामुळे मग थोड्याशा काही गोष्टी आहेत आपल्या डीमार्टमधून घेऊच्यात आणि ते घरी द्यायच्यात. आणि त्याचबरोबर सेल आहेत आपल्या छोटेवाले आमचे, म्हणजे आजीच्या कानाचा मशीन आहे, त्या मशीनला लावायचे सेल आहेत, त्या आणायच्यात. तर असं सीन आहे. आणि बाकी तुम्ही पाहू शकता मरणाचं गरम होतंय, म्हणजे खूप जास्त टेम्परेचर वाढले पुण्यामध्ये. तुमच्याकडे टेम्परेचर कसं आहे ते सांगा मला कमेंट करून. तर जास्त न बोलत बसला की आपण डीमार्टला जाऊया. काही जता विषय झाला आहे असा की आपल्याला फोन आला होता आणि आपल्याला अराउंड एक जवळपास 100-150 टी शर्टची ऑर्डर मिळणार आहे. तर म्हणजे असं काय ते सीन आहे, म्हणजे तर तिकडे चाललोय आता आम्ही. तर रेडी झालो, जरा थोडंसं टापटीप गेलं पाहिजे नाही का. म्हणजे क्लायंटला पण थोडं वाटलं बाबा चांगला खतरनाक म्हणजे प्रिंटिंग करणारे लोक आहेत. सण्याचं पण आवरून झालं आहे, माझं पण आवरून झालं आहे. आता तिकडे जातो आणि तुम्हाला आल्यानंतर सगळा सीन सांगतो काय विषय आहेत. घर मार्केटला इथं बघून येऊयात. इथं आम्ही आलोय कमलेश भाईच्या दुकानात. एवढं बदल गाईज, तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं असेल, तुम्ही कॅम्पसमध्ये राहत असाल तर तुम्ही इकडे या. आमचं नाव सांगा, तुम्हाला थोडासा डिस्काउंट मिळेल कमलेश भाई करून. ओपन किया है कभी उसको? अरे भाई कितने कॉम्बो है? मतलब कितने रुपए का है? 1500. अरे वाह. और कितने टाइम उड़ता है? 40 मिनट. 40 मिनट उड़ता है? एक साथ अटेंड होने. अरे भाई डीजे का भी इतना देर नहीं उड़ता. बैटरी अगर एक्स्ट्रा चाहिए तो मिलता है. डबल बैटरी वाला भी आता है. 2 बैटरी चाहिए ना आपको? ये एक बैटरी खत्म हुआ, दूसरा डालने का आता. अच्छा, साथ में. इसमें ये सिंगल बैटरी वाला है. अच्छा. डबल बैटरी का भी मिलता है. वो चार्ज करनी पड़ती है बैटरी. हाँ, चार्जर है ना उधर. नॉर्मल नहीं चार्जर अपना. कैमरा भी करो एक बार चालू, ये नहीं होता. फोन वगैरह लगाना पड़ता है. इधर उड़ेगा. स्टेबल नहीं रहेगा ना, इतना रहता है. डेंजर है रिमोट. ये भी चार्जिंग है, इसके अंदर सेल डले. डेंजर आहे. घरी विचारलं फोन करून की सेलचा फोटो पाठवा. घरच्यांनी काय फोटो बरोबर नाही पाठवला. आता अंदाजे हे सेल घेऊन चाललोय आम्ही. काय म्हणतं बसतंय का नाही बसलं रानू मा घरी आणि टाकू आपल्या घड्याळामध्ये. तर आता डीमार्टला जाऊ आपण पटकन. मीटिंग आहे आपली, लवकर जावं लागेल. चालूच राहू दे. गाडी लावली का तुम्ही? सो गाईस, अशा रीतीला आता आपण डीमार्टमध्ये आलोय. डीमार्टमधलं सामान घेऊया पटकन, कारण परत मीटिंग पण आहे आपली आणि अजून एक काम आहे आपल्या, तुम्हाला जरा वेळाने सांगतो मी. ते निघतच नाहीये. मी ट्राय केलं पण जाऊ दे म्हणलं, हातात आले ते. निघलं का ते? आम्ही पण ट्राय केलं, जाऊ दे. कुठला वेळ जायचं, त्यामुळे म्हणलं जाऊ दे. ओके ओके, थँक्यू. व्हिडिओ बंद करा ना. का हो? अलाउड नाही नाही तुमचं नाही काढलं. तरी पण अलाउड नाही. बा गाईज, मरणाचं ट्रॅफिक आहे. आता नेमकी माझी मीटिंग आहे आणि असलं मरणार ट्रॅफिक आलंय. आत्ताच जाऊन आलो. डीमार्टमधलं पण काम झालं आणि ऑर्डरचं पण काम झालं. आणि आता समजलं आपल्याला की ऑर्डर फक्त 100 टी शर्टची नसून अराउंड 300+ टी शर्टची ऑर्डर आहे. म्हणजे आपल्याकडं पैसे येणार आहे गाईज. तर असा विषय आहे. बाकी घरचं काही सामान आहे ते पण आणले. तो काहीतरी मॉइश्चरायझर आणि अमूलचं घी वगैरे आणत होतं डीमार्टमध्ये, घेऊन आलो मी आत्ताच. तर मीटिंग पण झाली आता खरं तर. आता वेळ आली आपल्या काहीतरी खायचं नियोजन करायचं. तर जिमला जायचा प्लॅन होता, पण जिमचं काय झालं विषय माहिती आहे का माझी? विषय असा होतो की लाईट गेली होती, मरणाचं ऊन आहे. तर त्या उन्हामध्ये म्हणजे ऊन आता नाही आहे, दिवसभर होतं, पण आता जरा हीट होते नाही का. तर मग आता जायचं का नाही हा प्रश्न पडला आहे जिममध्ये. आणि जवळपास 8:30 वगैरे वाजलेत. तर मला वाटते जर बघू आता, जायची तर इच्छा नाही आहे. तर मग काहीतरी खायचंच नियोजन करावं आणि त्यानंतर मग
ठरवूया काय करायचं ते. तर जस्ट ना आता मी बिर्याणी ऑर्डर केली आहे झोमॅटोवरून आणि कुठून मागवली आहे रेड डिश काहीतरी बिर्याणी म्हणून तिथून मागवली आहे. तर अवघ्या 290 रुपयाची बिर्याणी आपल्याला फक्त 130 रुपयाला मिळाली आहे. कुपन लावलंय म्हणजे कुपन वगैरे टाकतो मी काय डिस्क्रिप्शनमध्ये, तसं मागू नका मला. तर आता बिर्याणी खाऊ आपण. तर बिर्याणी येते आपली तोपर्यंत आपला असा टाइमपास चाललाय. मला वाटलं दार वाजलं, मला वाटलं बिर्याणी आली पण अजून नाही आली आहे. वाट बघतोय आपण. व्हिडिओ चालू ठेवतो काय, तुम्हाला पण दिसलं पाहिजे बिर्याणी कशी येते. बिर्याणी आली. 2 आहेत ना? ओके थँक्यू. गाईज 130 आणि 130 13 दुने 26 260 रुपयाचा माल आहे फक्त. अराउंड इकडे 1 किलो इकडे 1 किलो असेल. तुम्हाला आता मी ताटामध्ये सर्व करून दाखवतो आणि मग एन्जॉय करूया बिर्याणीला. ह्या बिर्याणीची खासियत अशी की सोबत रस्सा पण मिळतो पण आपण नाही खात आणि ह्याच्यामध्ये तेल जास्त नसतं. असतं थोडंसं पण नसतं म्हणता येईल. नसतंच म्हणजे आपण डाएट फॉलो करतोय. तर बिर्याणी मग ओढतो लगेच आणि दाखवतो तुम्हाला गाईज मी. बे विथ मी गाईज, बे विथ मी. बघा आता बिर्याणीमध्ये काय काय दाखवतो तुम्हाला. मागच्या वेळेसची बिर्याणी तुम्ही पाहिली होती तर ही बिर्याणी बघा. ही असती फुल बिर्याणी गाईज, एवढी मोठी. सोबत एक्स्ट्रा राईस पण दिलाय, एक्स्ट्रा मसाला पण दिलाय, सोबत हे काय म्हणतात त्याला रायता पण दिलाय गाईज काकडी विकडीचा आणि रस्सा पण दिलाय. ह्याला म्हणतात बिर्याणी भाई. म्हणजे ह्याला नाही का म्हणजे डायरेक्ट मला सांगतो की ह्या म्हणलं ना फ्रीमध्ये आपलं प्रमोशन करतो रे आपण करायला रेडी आहे. एवढी बिर्याणी कोणी देतच नाही रे फुलमध्ये भाई. एवढी बिर्याणी प्लस मरणाचे पीस हे तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत. तर पहिलं आपण काय करूया, सगळं मिक्स करतो मी मस्तपैकी आणि मग तुम्हाला ताटात वाढून दाखवतो. ठीक आहे. बघा अशी बिर्याणी आणलेली आहे. म्हणजे इकडे पीस आहेत, इकडं रायता, इकडं वरनं राईस बीस टाकून एकदम ओके नियोजन झालेलं आहे. आता एवढं मस्तपैकी खाऊया आपण. सो गाईज आत्ता जेवण वगैरे झालं आपलं, एकदम मस्त होती बिर्याणी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऑर्डर मिळाली खूप जास्त मोठी. तर पैसे चांगले मिळते खरं तर, म्हणजे ते सांगायला तुम्हाला. आणि विषय असा आहे की ते थोडे म्हणजे कस्टमर जे आले होते ते थोडेसे नाही एकदम प्रॉपर आले होते. 4-5 जण होते. त्यांच्या पुढे म्हणलं आता कॅमेरा घेऊन कसं जायचं, आपला आधी एवढा मोठा फोन तो घेऊन जायचा कसा. त्यामुळं मग काय असं रेकॉर्डिंग एवढं काय खास केलं नाही मी. त्यामुळं थोडंच क्लिप टाकले. इथं आमच्या कॅम्पसमध्येच एक गुड लक कॅफे म्हणून आहे, तिकडे गेलो होतो. तर मग आपली जी ऑर्डर मिळाली आहे त्यांना थोडंसं कस्टमायझेशन करून हवं आहे. ब्लॅक शर्ट होत त्यांना ह्या साईडला इथे असं एक रेड कलरची पट्टी हवी आहे. आणि बाकीचं मग आपले GTचे लोगो वगैरे, रॉयल एनफिल्डचे लोगो वगैरे असं म्हणजे काहीतरी सीन आहे. तर हे म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट आहे, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांना शर्ट देणार आहे. आणि बाकी तर तुम्हाला माहितीच आहे आपलं ऑफिस वगैरे तर चालूच असतं, ते नॉर्मल गोष्टी आहेत. उद्या संधी निघालाय घरी आणि घरी जे सामान देत होते ते घेऊन आलोय आम्ही. डीमार्टमधून थोडंसं आणत होतं आणि बाकीचं ऑनलाईन मागवत होते. आता मी जरा वेळाने मागवणार आहे. जस्ट माझं ऑफिस पण झालेलं आहे. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणि तुम्ही इथपर्यंत ब्लॉग पाहिला खरंच गाईज तुमचं मनापासून आभारी आहे मी. थँक्यू. आणि लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा या व्हिडिओला, सबस्क्राईब पण करा चॅनलला. तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. आणि मला वाटतं सनी घरी गेल्यानंतर म्हणजे घरी गेल्यावर ब्लॉग बनवेल, तो पण बघा. तो कशासाठी घरी चालला ते पण बघा. सो गाईज बाय.